नमस्कार, पाहूया शहरातल्या आजच्या गाजलेल्या बातम्या पीसीएमसी न्यूज सुपरफास्ट बुलेटिनमध्ये। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 15 नोव्हेंबरपासून होणार असून फडणवीसांनी पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांना सज्जतेचा संदेश दिलाय। राज्य सरकारच्या मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेनं सलग 5व्यांदा प्रथम क्रमांक मिळवलाय। नागरिकांसाठी आरोग्य सेवेतील हा मोठा सन्मान ठरलाय। सूचना देऊनही अवजड वाहनं बंदीच्या वेळेत येत असल्यानं हिंजवडी वाहतूक पोलिसांनी 30 वाहनांवर गुन्हे दाखल केले आणि 77 वर दंडात्मक कारवाई केली। ऑनलाईन ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून मोठा परतावा देण्याचा आमिष दाखवून चिखलीच्या एका व्यक्तीला तब्बल 19 लाखांचा फटका बसला। उसने दिलेले पैसे मागितल्यामुळे भावाच्या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न भोसरी भागात झाला। आरोपी दाम्पत्याला अटक झाली आहे। बोपखेलमध्ये किरकोळ वादातून 4 तरुणांनी दोघांवर हल्ला केला। पोलीस तपास सुरू आहे। चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलला अभिनव अध्यापन पद्धतीसाठी इंडिया K-12 हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। मावळ मतदारसंघातील 6 गावांच्या योजनेविरोधात ग्रामस्थांनी ठराव केला असून खासदार श्रीरंग बारणे यांनी योजना रद्द करण्याची मागणी केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शहरप्रमुख रुपाली अल्हाट यांनी मोशी परिसरातील अपूर्ण रस्त्यांच्या प्रश्नावर उपोषण सुरू केले आहे। 15 ऑक्टोबर रोजी पहाटे 5:30 वाजता निगडी प्राधिकरण येथे राहुल देशपांडे यांची मैफल होणार आहे। नागरिकांसाठी कार्यक्रम विनामूल्य असेल।